मित्रांनो नमस्कार. LLB 3 इयर 2024 ऍडमिशन कॅप राऊंड 4 ज्यालाच इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असं देखील म्हणतात. तर या राऊंड विषयी नोटीस नंबर 4 ही वेबसाईटला आलेली आहे. तर या नोटीस मध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांच्या मनात आता काही प्रश्न आहेत, जसं की माझे डॉक्युमेंट चुकलेले आहेत, तर फॉर्म एडिट कसा करायचा, फोर्थ राऊंड साठी काय करायचं आहे, कोणती प्रोसेस करायची आहे, या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये फी किती असते, जास्त फी द्यावी लागते का रेग्युलर फी असते, कास्टला जागा नाही तर काय करायचं, कास्ट चेंज करायची गरज आहे का, किंवा आम्हाला कशा प्रकारे ते कॉलेज अलॉट होऊ शकेल, मेरिट कशी लागते, 1000 रुपये या पण राऊंड साठी भरावे लागतात का, मॅनेजमेंट कोटा काय असतो, त्याच्या सीट्स कशा भरल्या जातात, त्याची प्रोसेस काय आहे, मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, या आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, ही नोटीस जर तुम्ही पाहिलात तर LLB 3 इयर सीईटी सेलच्या कॅप पोर्टलला ही आलेली आहे आणि ही इथं तुम्ही पाहू शकता 13 सप्टेंबर 2024 ला नोटीस नंबर 4 कॅप राऊंड 4 ही आलेली आहे. तर यावरती आपण क्लिक करून 1 बाय 1 सर्व पॉइंट्स कव्हर करूयात. जे आता आपण म्हटलं त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला यामध्ये मिळून जातील. आता नंबर 1 आहे, कॅन्डिडेट शुड एडिट अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इन द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म if any mistake is observed in their CAP application form and should fill the college choices for institutional level round 4. तर विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की माझे डॉक्युमेंट चुकलेले आहेत, कन्वर्जन सर्टिफिकेट चुकलं आहे, तर मला एडिट करता येऊ शकतो का? तर येस, तुम्हाला आता उद्यापासून हे एडिट करता येऊ शकणार आहे. तुमचे नवीन डॉक्युमेंट असतील तर ते देखील अपलोड करता येऊ शकणार आहेत. कॉलेज फॉर्म, कॉलेज ऑप्शन चॉईसेस हे देखील तुम्हाला उद्यापासून देता येणार आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, बरेचसे विद्यार्थी विचारतात कॅप राऊंड 3 ला मी कॉलेज ऑप्शन दिलाय तर आता मला द्यायचं आहे का? तर 100% द्यायचं आहे. कॉलेज ऑप्शन्स फिल्ड फॉर राऊंड 3 और प्रीवियस राउंड्स विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. यापूर्वी भरलेले फर्स्ट सेकंड कॅप राऊंड साठी असतील किंवा कॅप राऊंड 3 साठी जर कॉलेज चॉईसेस दिले असतील तर ते या राऊंडला चालणार नाहीत. इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल द कॅन्डिडेट्स टू फिल द फ्रेश कॉलेज चॉईसेस फॉर द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 4. तर आपल्याला फ्रेश म्हणजे नव्याने कॉलेज चॉईसेस, कॉलेज ऑप्शन्स द्यायचे आहेत. ते आता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे आणि हे जेव्हा सुरू होतील तेव्हा व्हिडिओद्वारे तुम्हाला गायडन्स दिला जाईल की कशा प्रकारे तुम्हाला हे कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहूया. द फोर्थ अँड फायनल इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ऑफ ऍडमिशन will be conducted at the level of admitting college as per the schedule declared on the course website. The institute and the candidate should follow the deadline of stages of round 4 schedule compulsory. तर जसं काही शेड्यूल दिलंय त्यानुसार ही राऊंड जे आहे ते ऍडमिटिंग कॉलेजच्या लेवलला चालणार आहे. All A-CAP/institutional level seats available for admission in round 4 will be filled in through the system generated merit list. आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की ही मेरिट लिस्ट असणार आहे ती थोडीशी वेगळी आहे. विद्यार्थ्यांनी ज्या ज्या कॉलेजला ऑप्शन दिलेला आहे अशा प्रत्येक कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये आता कॉलेज वाईज मेरिट लिस्ट लागणार आहे. अगोदर तुम्ही जितके कॉलेज चॉईसेस द्याल त्यापैकी तुमचा नंबर लागला तरच तुम्हाला दाखवत होतं, परंतु आता ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऑप्शन देणार आहात, चॉईस देणार आहात, त्या प्रत्येक कॉलेजची एक सेपरेट लिस्ट लागणार आहे आणि त्यामध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी कॉलेज चॉईस दिला आहे त्या सर्वांचे नंबर असणार आहेत आणि त्यानुसार फर्स्ट प्रायोरिटीनुसार ज्यांचा नंबर अगोदर असेल त्यांना अगोदर ऍडमिशन साठी विचारलं जाईल. त्यांनी जर नाही घेतलं तर त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्याला कॉल करून विचारलं जाईल, त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. पुढचा पॉइंट बघूयात. दी अनएडेड कॉलेज इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट हु हॅव नॉट सरेंडर्ड द मॅनेजमेंट कोटा टू सीईटी सेल विल बी एबल टू फिल द मॅनेजमेंट कोटा सीट्स
through college generated online merit list for management quota as applicable. आता काही कॉलेजला मॅनेजमेंट सीट्स आहेत त्या तशाच आहेत, फिल केलेल्या आणखी दिसत नाहीत. तर ज्या कॉलेजनी हा कोटा सीटी सेलकडे सरेंडर केला नसेल असे कॉलेज मॅनेजमेंट कोटासाठी सेपरेट मेरिट लिस्ट असते, तर त्यानुसार त्या जागा भरू शकतात. नमस्कार आहे की कॉलेजने काय करायचंय की प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही ऍडमिशन घेणारे कॅन्डिडेट असतील ज्यांचं नाव त्या कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये आहे त्यांना ईमेल करून, SMS करून आणि नोटीस बोर्ड वरती ही सर्व माहिती पब्लिश करून ऍडमिशन प्रोसेस कशी आहे याविषयीची माहिती ही द्यायची आहे. नंबर 8 आहे, ही जी सर्व प्रोसेस आहे ती फ्री आणि ट्रान्सपरंट, फेअर ट्रान्सपरंट पद्धतीनं राबवण्याची जबाबदारी ही कॉलेजची आहे. College should communicate the process of the admission to all the candidates who have given choices for institutional level round and whose name are appearing in the merit list. तर त्या कॉलेजला जितक्या विद्यार्थ्यांनी चॉईस दिलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ही एक फ्री आणि ट्रान्सपरंट प्रोसेस होण्यासाठी ही राऊंड कशा प्रकारे कार्य करते याची माहिती कॉलेजनी त्या कॉलेजला चॉईस दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे. 9 नंबरचा पॉइंट एक महत्वाचा आहे, या राऊंड मध्ये मिनिमम 2 कॉलेज चॉईसेस द्यायच्या आहेत आणि जास्त कॉलेज चॉईस दिल्यानंतर प्रत्येक कॉलेजच्या लिस्ट मध्ये आपलं नाव येणार आहे. काही ठिकाणी वरच्या लेवलला येईल, काही ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये खाली येईल. तर प्रत्येक कॉलेजच्या टच मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः राहायचं आहे. Candidates giving multiple choices for institute level round should keep in touch with the college and take judicious decision as per their own merit and place in the individual college merit list. तर प्रत्येक लिस्ट मध्ये तुमचं नाव असणार आहे, परंतु कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकेल आणि कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे हे कॉलेज विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. जिथं तुमचा नंबर हा मेरिट मध्ये वर असेल तिथे तुम्हाला तुमचा ऍडमिशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर प्रत्येक कॉलेजच्या टच मध्ये तुम्हाला राहायचं आहे. देअर विल बी सेपरेट लिंक फॉर मेरिट लिस्ट ऑफ ACAP सीट्स अँड मॅनेजमेंट सीट्स इन द कॉलेज लॉग इन. तर कॉलेज लॉग इन मध्ये आता इथं पहा तुम्ही अशा प्रकारे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मेरिट लिस्ट आणि जनरेट मेरिट लिस्ट मॅनेजमेंट अँड NRI ह्या 2 सेपरेट लिंक असणार आहेत. तर हे कॉलेजसाठी सूचना आहे. कॅन्डिडेट्स कॅन सीक द वॅकन्सी पोझिशन ऑफ ईच कॉलेज ऑन द CAP पोर्टल. तर कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना CAP पोर्टलला पाहायला मिळेल. आणि पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये देणार आहे त्यानुसार तुम्ही किती जागा शिल्लक आहेत, वॅकन्सी पोझिशन काय आहे ते तुम्ही CAP पोर्टलला चेक करू शकता. ते कसं चेक करायचं याची माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला वरती जो आय सेक्शन मध्ये दिलेला आहे त्यामध्ये दिलेली आहे. कॅन्डिडेट्स विल गिव्ह चॉईसेस टू द कॉलेजेस ऑफ देअर चॉईस. आता विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा कॉलेजमध्ये विद्यार्थी चॉईस देऊ शकतात. After generation of college-wise institute level round merit list, candidates check their merit in respective college online through the link given on the website homepage and accordingly take the decision to visit the college. तर आता जेव्हा ही मेरिट लिस्ट लागेल तर तेव्हा अशा प्रकारे मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं तुम्हाला ऑप्शन दिसेल आणि प्रत्येक कॉलेजनुसार तुम्हाला तुमचं पोझिशन कुठं आहे, तुम्ही कितव्या नंबरला त्या मेरिट लिस्ट मध्ये आहात ते चेक करायचं आहे आणि त्यानुसार त्या कॉलेजला तुम्हाला भेट द्यायची आहे. द कॅन्डिडेट विल गेट अ सेपरेट लिंक फॉर ऑप्शन्स फॉर ACAP इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. तर असं डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी चॉईस देण्यासाठी एक वेगळी लिंक देण्यात आलेली आहे आणि हे कुठं भरायचं, कसं भरायचं, किती चॉईसेस द्यायचे हे उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजून जाईल. कॉलेज इन्स्टिट्यूट्स विल ऍडमिट द कॅन्डिडेट्स ऍज पर द सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट टेकिंग इनटू अकाउंट अवेलेबिलिटी ऑफ सीट्स बिफोर ऍडमिटिंग द कॅन्डिडेट. There will be through verification of documents of the candidate. Then college should assist the candidate to pay the on-time seat acceptance fee of Rs 1000 if not paid previously.
तर आता हे सर्व प्रोसेस राबवत असताना कॉलेजने मेरिट प्रमाणे विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आहे आणि सीट शिल्लक असतील तरच त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आहे. किती सीट्स वगैरे अवेलेबल आहेत याचा विचार करून कॉलेजनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आहे. आणि ऍडमिशन देण्या अगोदर कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना 1000 भरायचे आहेत. तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आता आम्हाला 1000 रुपये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला देखील भरावे लागतील का, स्पॉट राऊंडला देखील भरावे लागतील का? तर याचं उत्तर आहे हो. जर तुम्ही यापूर्वी 1000 रुपये भरले नसतील तर तुम्हाला या राऊंडला 1000 रुपये भरावे लागणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं होतं, बेटरमेंट केलं होतं परंतु कॉलेजमध्ये गेले नाहीत किंवा ज्यांनी फी भरली होती 1000 रुपये फ्रीज करण्यासाठी परंतु कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केलं डॉक्युमेंट नसल्यामुळं, तर असे विद्यार्थी या राऊंड मध्ये त्यांना परत 1000 रुपये भरायची गरज नाही. यापूर्वी जर भरलं नसेल तर 100% तुम्हाला 1000 रुपये सीट एक्सेप्टन्स फी म्हणून भरावे लागतील. आता इलिजिबल कोण आहे? तर ऑल कॅप रजिस्टर्ड नॉन ऍडमिटेड कॅन्डिडेट्स आर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ऍडमिशन प्रोसेस. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कॅप साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी, मग ज्यांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलेलं असेल नसेल असे सर्व विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहेत. ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं नव्हतं थर्ड राऊंड मध्ये वगैरे, ज्यांच्या काही चुका होत्या ते यावेळेस दुरुस्त करून घेऊ शकतात आणि ते देखील या ठिकाणी इलिजिबल आहेत. Admitted candidates are eligible to participate in institutional level round admission process provided they cancel the admission of round first, second, third through admitted college login. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहेत, ऍडमिटेड आहेत असे देखील विद्यार्थी या फोर्थ राऊंड साठी इलिजिबल आहेत. परंतु त्यांना जर या राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजकडून ऍडमिशन कॅन्सल करून घ्यावं लागेल. ऍडमिशन कॅन्सल झाल्याशिवाय त्यांना या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. आणि जर का तुम्ही तुमचं कॉलेज हे कॅन्सल केलं आणि तुम्हाला फोर्थ राऊंड मध्ये कुठलंच कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्हाला परत पहिल्या कॉलेजला म्हणजे जे तुम्ही आता कॅन्सल करताय तिथं ऍडमिशन भेटणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे योग्य डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे ते कॉलेज ठेवायचं आहे का कॅन्सल करून फोर्थ राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. त्यानंतर आहे एडिटिंग द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म अँड गिव्हिंग कॉलेज चॉईसेस. ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स excepting already admitted candidates will be able to edit their application form and can change any information, upload documents as per their profile and education. However, their application will not be scrutinized by the scrutiny team. The candidate should carefully edit the form matching the details with the documents uploaded. The candidate will have to confirm their application form. After confirming the CAP application form, they can give college choices. तर जे विद्यार्थी ज्यांना ऍडमिशन भेटलेलं नाही असे विद्यार्थी सोडून सर्व विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन कॅप पोर्टलला केलेलं आहे ते विद्यार्थी त्यांच्या कॅप ऍप्लिकेशन मध्ये कोणताही बदल करू शकतात, त्यांचे डॉक्युमेंट परत एकदा अपलोड करू शकतात. आणि हे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्याचं ई व्हेरिफिकेशन होणार नाहीये, हे सरळ सरळ कॉलेजमध्ये त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक केल्यानंतर कॉलेज चॉईसेस देता येतील. Already logged confirmed CAP application can also be edited by the candidates by unlocking it from own login. Unlock application form link is available in candidates login. मला तुमचा जर फॉर्म लॉक असेल तर तुम्ही अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून तुमची जर माहिती चुकली असेल काही तर अनलॉक करू शकता. अदरवाइज तुम्हाला अनलॉक करत बसायची गरज नाही, डायरेक्टली कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. कॉलेज चॉईस सिलेक्शन लिंक इज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉगिन. कॅन्डिडेट इज प्रोहिबिटेड टू गिव्ह सिंगल ऑप्शन व्हाईल गिव्हिंग चॉईसेस. तर आता तुम्हाला हे ऑप्शन कसे द्यायचे हे उद्या सांगणार आहेच, परंतु इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला उद्याच्या राऊंड मध्ये उद्या फॉर्म भरत असताना सिंगल ऑप्शन कॉलेज चॉईस देता येणार नाही. कमीत कमी 2 तरी मिनिमम 2 चॉईसेस 2 चॉईस तुम्हाला द्यावे लागतील.
जास्तीत जास्त तुम्ही कितीही देऊ शकता. प्रायोरिटी ऑर्डर कॅन्डिडेट्स ऍडमिशन. आता इथं एक महत्वाचं आहे, इफ वॅकन्सी इज अवेलेबल इन द कॉलेज देन ऍडमिट द कॅन्डिडेट्स ऑफ सेम कोटा MS OMS ऍज पर इन्स्टिट्यूशनल लेवल अराउंड मेरिट लिस्ट. आता MS च्या सीट शिल्लक असतील तर त्या ठिकाणी अगोदर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटला चान्स मिळेल. समजा OMS म्हणजे ऑल दॅट महाराष्ट्र स्टेटच्या सीट शिल्लक असतील आणि मेरिट लिस्ट मध्ये OMS स्टुडंट असतील तर अगोदर त्या सीट OMS स्टुडंटना द्यायच्या आहेत. जर त्या ठिकाणी OMS च्या सीट्स आहेत परंतु OMS चे कॅन्डिडेट नाहीयेत तर त्या सीट ह्या महाराष्ट्र स्टेट स्टुडंटना देण्यात येतील. If there is a vacancy in category allocated the seat to the same category and candidate as per the system generated merit list. आणि ज्या सीट्स कॅटेगरीसाठी आहेत त्याच कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना अलॉट करण्यात येतील जर त्या मेरिट लिस्ट मध्ये ते कॅन्डिडेट अवेलेबल असतील तर. If the candidate of the same category is not available in the merit list, then the college has to admit the candidate from inter-same merit list of all category candidates. समजा आता NTC ची जागा आहे किंवा SC ST ची जागा आहे, 2-4 शिल्लक सीट्स आहेत आणि जर तिथं SC कॅन्डिडेट आले तर त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन द्यायचं आहे. परंतु समजा SC ST चे कॅन्डिडेट आले नाहीत, SC BC चे कॅन्डिडेट आले नाहीत तर त्या जागा दुसऱ्या कॅटेगरीला इंटरसेम मेरिट लिस्ट नुसार ते देऊ शकतात. त्या जागा ओपन कॅटेगरी मध्ये कन्वर्ट होतील आणि ज्याच्यावरती सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हक्क सांगता येईल. इफ देयर इज अ वॅकन्सी अँड इफ same quota candidate is not available then convert the quota MS to OMS and OMS to MS intersame merit considering all the candidates as open candidate shall fill in the seats and admit the candidate. आणि जर सेम कोटा मध्ये जर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील म्हणजे महाराष्ट्र स्टेट च्या जागा आहेत परंतु MS चे कॅन्डिडेट नाहीत किंवा OMS च्या जागा आहेत परंतु OMS च्या कॅन्डिडेट नसतील तर OMS च्या सीट्स MS मध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट मध्ये कन्वर्ट करायच्या आहेत आणि त्या ओपन कॅटेगरीच्या सीट्स असं कन्सिडर करून सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या ऍडमिशन साठी ओपन ठेवायच्या आहेत. हाऊ टू फिल द NRI OCI PIO वॅकन्सीज. तर काही सीट्स मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलं की बऱ्याचशा कॉलेजमध्ये NRI सीट्स या शिल्लक आहेत तर त्या कशा भरायच्या आहेत. तर हाऊ टू फिल दिस सीट्स. तर या सीट्स ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरी मध्ये कॉलेजनी कन्वर्ट करायच्या आहेत आणि त्या सीट्स वरती सर्व विद्यार्थ्यांचा हक्क असणार आहे. आता OMS च्या सीट शिल्लक असतील तर त्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर फॉर्म मध्ये जे ओपन कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या अलॉट होणार आहेत. मायनॉरिटी सीट्स असतील तर मायनॉरिटी स्टुडंट असतील तर त्यांना ते अलॉट होतील. जर ते तर मायनॉरिटी स्टुडंट नसतील तर त्या देखील सीट्स महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्सना अलॉट केल्या जातील. तर महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तर ते ऑल इंडिया कॅन्डिडेचर कॅन्डिडेट्सना त्या अलॉट करण्यात येतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये नो कॅन्डिडेट विदाउट कास्ट व्हॅलिडिटी, ट्राइब व्हॅलिडिटी, EWS NCL सर्टिफिकेट इज टू बी ऍडमिटेड इन इन्स्टिट्यूट लेवल राउंड. तर या ठिकाणी प्रत्येकदा लक्षात घ्या तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी, ट्राइब व्हॅलिडिटी, EWS नॉन क्रिमिलियर आणि जरी नसेल तर उद्या तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करून ओपन मध्ये करून घेऊ शकता. तर सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. परंतु डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही कास्ट मध्ये आहात परंतु व्हॅलिडिटी आणखी आलेली नाही, तुमच्याकडे फक्त त्याची रिसिप्ट आहे तर तसं चालणार नाही. हे कोणाला सूट दिलेली आहे खाली आपण ते पाहणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं SCBC कॅटेगरी आहे आणि OBC कॅटेगरी आहे अशाच विद्यार्थ्यांना 6 महिन्याची सूट ही दिलेली आहे. बाकी स्टुडंट कडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, ट्राइब व्हॅलिडिटी नसेल किंवा EWS ला तुम्ही ऍप्लिकेशन केलंय परंतु ते आणखीन तुमच्याकडे आलं नसेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमचं 2024 पर्यंत व्हॅलिड आहे परंतु CET सेलनी ते व्हेरीफाय केलं असेल तरी देखील ते कॅन्सल होणार आहे. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असलेलं आवश्यक आहे. जर असं नसेल तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही.
आणि इकॉनॉमिक वेकर सेक्शनच्या म्हणजे EWS च्या सीट्स ज्या आहेत त्या फक्त EWS कॅन्डिडेटलाच देण्यात येतील. जरी EWS च्या सीटचे कॅन्डिडेट नाही भेटले तर त्या सीट दुसऱ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अलॉट करता येणार नाहीत. आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलं तर त्याला 1000 रुपये इतकं फी ही कट करायची आहे प्रोसेसिंग फी म्हणून. आणि बाकीचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याची फी कॉलेजनी परत करायची आहे. आणि मॅनेजमेंट कोटासाठी इथं महत्वाचे गाईडलाईन दिलेले आहेत. फॉर मॅनेजमेंट कोटा सीट्स देयर इज नो नीड टू गिव्ह चॉइसेस. Candidates can directly contact to colleges. For such candidates, college are required to generate the management quota list through the link given in their login. College can generate as many as management quota merit list as they want. तर जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा सीट्स मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांना इच्छा आहे त्यांना कॉलेज चॉईस भरण्याची गरज नाही. ते डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट करू शकतात. There is a separate link in college login to admit management quota seats candidate. Reservation criteria is not applicable on management quota seats. Candidate must have to be eligible as open candidate. तर इथं रिझर्वेशन वगैरे काही नसणार आहे मॅनेजमेंट कोटा सीटचं. तर ओपन असं धरून तिथं त्या ठिकाणी फी वगैरे ओपनची लागणार आहे. There will be no admission after cut-off date as per the schedule declared by the competent authority. आणि जे काही शेड्यूल मध्ये ऍडमिशनची 4th राऊंडच्या लास्ट डेट कट ऑफ डेट दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला कुठलंही ऍडमिशन भेटणार नाही. असं हे डिटेल अशी एक 5 पानाची नोटीस नंबर 4 होती ज्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली असतील अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.